मला तर तेच कळणं झालंय, साहेबांना कसं सांगू की आर्याताई साकेत सोबत नाहीत. साहेबांना जर हे कळलं ना तर त्यांना लय मोठा धक्का बसेल. हे साकेत सापडल्यावर वाटलं होतं की आर्याताई पण सापडतील, पण आता दगड नको काळजी करू. एकदा तो शुद्धीवर आला ना, आपण काढून घेऊ सगळी माहिती त्याच्याकडून. अरे त्यासाठी तू शुद्धीवर आला पाहिजे ना. आणि एक गोष्ट कळत नाही, या आर्याताईंचं दुसरं कोणावर प्रेम होतं ना तर त्यांनी जामकर साहेबांना सांगायला पाहिजे होतं. साहेबांना पण कसं काय कळलं नाही काय माहिती. सर तुमचे पेशंट शुद्धीवर आलेत. हॅलो, तुम्हाला काही जाणवतंय का? माझा आवाज ऐकू येतोय? साकेत मी सुधाकर कोरिली पोलीस स्टेशन मधून आलोय. साकेत, तू जामकर साहेबांना ओळखतो का? हा, त्यांची बहीण आर्याताई तुझ्या मैत्रीण आहेत. साकेत, आठवायचा प्रयत्न कर. देशमुख साहेब, त्याला असं तुम्ही म्हणल्यावर लगेच नाही आठवणार. त्याला ब्रेन इंजुरी झाली. डॉक्टर, थोडं गरजेचं आहे, महत्वाचं आहे खूप. साकेत, थोडा आठवायचा प्रयत्न कर. अरे आर्याताई तुझ्या मैत्रीण आहेत. सर प्लीज. साकेत, आर्याताईंना ओळखतोस का? हा, त्या कुठे आहेत? त्यांचं काय झालं? साकेत, अरे बोल काहीतरी. आर्याताई तुझ्या मैत्रीण होत्या, तुला त्यांच्याबद्दल काय आठवतंय का? हा, त्या कुठे गेल्या? साकेत, जरा आठवायचा प्रयत्न कर. साकेत, डॉक्टर अहो, काय करताय तुम्ही? तुम्हाला मी सांगितलं होतं त्याला जास्त त्रास देऊ नका. तो परत बेशुद्ध झालाय. प्लीज, तुम्ही प्लीज बाहेर जा आता. आतापर्यंत आपल्याला वाटत होतं की साकेतच हे सगळं घडवून आणतोय. म्हणजे आर्याताईंवर हल्ला झाला काय तो साकेतनंच घडवून आणला, किंवा आर्याताई कोणासोबत असतील तर साकेत सोबत असतील. पण हा तर महिनाभर झाला इथंच पडू नये. आपण सगळीकडून फसत चाललोय. जोर याला शुद्ध येत नाही ना तोवर तपास पुढे जाऊच शकत नाही. खरा आरोपी कोणीतरी वेगळाच आहे. अरे पण आता आपण जास्त जोर लावला आणि त्याला काय झालं तर? हेच ना, रिस्क आहे. म्हणजे आरोपी कोणीतरी दुसराच असला पाहिजे. ऐक, आपण गावात नाकाबंदी उठवली आहे. तू एक काम कर, जा आणि सगळ्या नाकाबंदी परत लाव. प्रत्येक गाडीची कसून चौकशी झाली पाहिजे. कळलं? जा, मी थांबतो. हो. याला लवकरात लवकर शुद्ध आली पाहिजे. आवर ना, किती वेळ झाला, चल दिशी. अरे जाऊ. गोपाळ शेठ, चला की घरी जायचं का नाही आज? अरे नाही जायचंय, पण ही हातातलं काम संपून. अरे लगा गोपाळ, माणसानं एवढं काम करू ना. हा, जरा तर जीवाला आराम दे की. चल घरी. अरे लय दिवस झाला आराम केला घरी. किती दिवस दुकान बंद होतं, लय काम राहिले. ती कामाचा लोड वाढलाय. एकदा काम संपलं की जाईन घरी. बरं जमतंय बाबा तुला. ठीक आहे, जाऊ सगळे एकत्रच जाऊ मग. अरे नाही, मला वेळ लागेल. तुम्ही व्हा पुढे घरी. अरे थांबतो मी अर्धा पाऊण तास, त्याला काय तवा. जाऊ एकत्र. अरे नाही, अर्धा पाऊण तास नाही, 2-4 तास तरी लागतील. तुम्ही हाय का? मग हे वाजले किती बघ बरं. तुमचा काय कार्यक्रम नाही काय आज? अरे बसायची वेळ झाली, दुकानं बंद होतील. अंग तर कापा लागला. चल पण दिशी, चल. बरं झालं हॉलमध्ये कोणीच नाहीये. लवकरात लवकर ह्यांच्याकडे पोहोचलं पाहिजे. लाले होय ग लाले. हा, टाइम बघितला का घड्याळात? कुठं निघाली एवढ्या रातची? दुकानात. हे दुकानावर आहेत ना, अजून आले नाहीत. काम करत बसले असतील. मग अगं तू
तू तिथं जाऊन काय करणार आहे? म्हणजे तू काय माप घेणार आहेस बायकांची का ब्लाऊज शिवून देणार आहे त्यांचं? ते माझं मी बघून घेईन ना, तुम्ही नका त्याची काळजी करू. मी नाहीच काळजी करत ग लाले, पण तू आहे ना वायच तुझ्या सासूची काळजी कर. बाई किती आजारी आहे फुलताय, डोकं दुखतंय, हातपाय दुखताय. हा, तिची काळजी कोण करणार? आणि बाई घरात एवढी सगळी कामं पडलेली आहेत, ती कोण करणार? चल आज जाऊन सगळी कामं कर. आत्या, मी रोजच करते की नाही कामं. आजचा एक दिवस तुम्ही केलं तर काही बिघडणार नाही. मी आले ह्यांना बघून, तुम्ही उरलेली कामं करून घ्या. हा तर मला काम सांगतेय? अय बाई, करायची तेव्हा मस्त कामं केलीये मी. आता काय सुना घरात आल्यानंतर काय मीच कामं करत बसू वय ग? सुनांना मोलकरीन म्हणून आणलं या घरात. मग सुनांना घरात कामं करायची असतात, त्यांनीच करायची सगळी कामं. अहो मी कुठं नाही म्हणते, आजचा एक दिवस करा ना कामं. आय 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 गो बाई, केली असती ग मी कामं, काय करू? पायलट टणकतोय बघ माझा. बाई काय करू बाई, या पायाचं काय कळणं झालंय. लाले लाले, अगं तूच तेवढं आवरून घे की ग पोरी. आय आय ग, लय ठणकतोय पाय. गप की मेल्या. बस आता कामाचा रगाडा उपसत. आली म्हट्टी मला काम सांगणारी. माणसं बॅग घेऊन लांबच्या प्रवासाला जातात. तू पहिली आहेस जी बॅग मधून लांबच्या प्रवासाला निघाली आहे. चला आता तुझी सुटका झाली आणि माझीही सुटका होणार.